आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे। आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा। मैंने ये इस्तीफा स्वीकार है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है। की त्याला कसं मारलं, त्याची हाडं तोडली, त्याच्या तोंडात लघवी केली, सगळा प्रश्न विचारायचा आहे। तुमच्याकडे ही इत्तंभूत माहिती असताना एवढे महिने का घेतले? 2025 लाईव्ह मध्ये जो उद्रेक झाला त्याचे परिणाम तर नाही ना हे राजीनामा म्हणजे एवढे दिवस तुमच्याकडे हे सगळे फोटो असताना तुम्ही याचं उत्तर द्या महाराष्ट्राला। आणि म्हणून मी आज दगड आणला होता की दगडाला पाषाण शकतो, या सरकारच्या हृदयाला पाझर फुटू शकत नाही। अखेर पाझर फुटला म्हणायचं का? मग आज राजीनामा झालाय तर हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आवाज येत आहेत ना, ते जे फोटोमुळे महाराष्ट्राच्या आया बहिणी ज्या रडत आहेत, महाराष्ट्राच्या घराकारल्या ज्या शिव्या दिल्या जात आहेत, त्याच्यामुळे या राजीनामाला, नाही तर राजीनामाही आला नसता। परंतु काही लोक संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीशी जोडतायत आणि त्यामुळं हे प्रकरण वेगळ्या वळणाला जात आहे। असं आहे की काहीही जातीचा संबंध नाही। ज्या जातीचा धनंजय मुंडे आहे त्याच जातीचा मी आहे, पण माझ्या जातीने तुम्ही कोणाची जाऊन हत्या करा असं कधी सांगितलेलं नाही। आणि ही लढाई जातीपातीची नाही, जात नाही, माणुसकीची आहे। अशी हत्या, असा क्रूरता एखाद्या माणसामध्ये असू शकते, त्याला माणूस म्हणूच कसू शकतो? हे तर जातीचा लापण लावून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता। जातीचा वापर करून स्वतःला वाचवता येतं का यासाठी हा प्रयत्न होता। तशा प्रयत्नामध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही। धनंजय मुंडे यांचा राजीनामा जरी झाला असला तरी संपूर्ण चार्जशीटमध्ये किंवा या एकूण प्रकरणामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्यांचंही नाव घेतलं जावं अशी तुमची मागणी आहे का? नाही, प्रश्न असा आहे की हे सगळं ज्याच्यावरनं झालं ते आवादा कंपनी आणि वसुली, खंडणी आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे स्नेहसंबंध, गुणानुबंध, ह्याच्यामुळे आलेला माज हा खून झाला। जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं होतं नथुराम गोडसेबद्दल की नथुराम गोडसेने हत्या केली गांधीजींची, पण विचार कुठून आले महत्वाचे होते, तसं वाल्मिक कराडनी हत्या केली संतोष देशमुखची, पण हे विचार कुठून आले, राजकीय राजश्रय कुठनं मिळाला हे फार महत्वाचं आहे। आणि तो राजश्रय देणारा माणूस होता धनंजय मुंडे। मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरच थांबणार आहात की आमदारकीचा देखील राजीनामा करा? आमदारकीचा राजीनामा आपण कसा मागू शकतो? जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे, त्याची जनता निर्णय, आपण कसं बोलायचं?